नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. तर आज सुट्टी आहे आणि आत्ताच उठलोय मी. खूप दिवसापासून आपला व्लॉग पण आलेला नाही. म्हटलं की आज व्लॉग बनवून टाकावं. तर केस दाढी वगैरे जरा खूप वाढले. तर थोडं ग्रूमिंग सेशन करूया. कटिंग दाढी वगैरे करायला जाऊया. जर मी घरी असलाच तो घरी, तर आई हमखास म्हटली असती, यार काय बोकडासारखं दिसलास, कटिंग दाढी करून ये की जरा. तर येस, पण आत्ताच उठलोय तर उठल्या उठल्या अगोदर थोडी पेटपूजा वगैरे करावंच लागेल. तर बघूया खायला काय काय. तर चला मग. तर उठल्या उठल्या थोडं गरम पाणी पिणं तर बनते. तर अगोदर हॉट वॉटर घेऊया पिण्यासाठी, कारण की रात्रभर शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. तर पाणी पिणं मस्त आहे. तर बघूया आपण. इलेक्ट्रिक कॅटली आहे, इलेक्ट्रिक कॅटलीमध्येच मी गरम करतो सकाळ सकाळी पाणी. इकडे चहा शिजतोय. अनुज द मास्टर शेफ. नाही येत जा. अवतार काय अवतार, मी बी उठलो तसंच शूट करतोय माहिती आहे का. आलं बघ पाणी. मोबाईल कसं धरू, पाणी कसं घेऊ. लय दिवस झाला ना व्लॉग वगैरे आला नाही, म्हणलं की आज व्लॉग शूट करावं जरा. आज उघडलाय हो पाऊस. आज पाऊस उघडलाय, नाही तर कंटिन्यू 2-3 दिवस पाऊस होता. बघू उघडलाय का. हा उघडलाय. होय. ते गरम चाय की प्याली हो. वो तो अभी नहीं है. कोणतं दूध आणलं? ए टू मिल्क. हे कुठे मिळते? ए टू मिल्क ऑनलाईन मागवलंय वाटतं अनुजने झिप्टोवर. ही लय भारी क्वालिटीचं असतं ना ए टू म्हणजे. अच्छा देसी गाय. ऑफकोर्स फ्रुट्स काय काय आहेत बघूत खायला आपल्याकडे सध्या तरी. तर मी खाणार आहे पेरू, कारण की पेरू खूप पिकले तर. आणि अगोदर जे खराब होते अगोदर ते वस्तू खाल्लेलं बरं आहे. हल्ली पिकले बरं का. ठीक आहे, आपण हा पेरू खाऊया. ते अगोदर वॉश करून घेऊ थोडं. तर एका डर्मॅटोलॉजिस्ट डॉक्टरना भेटलेलो मी स्किनसाठी. तर ते मला सजेशन दिलेले की तुम्ही होता होईल तेवढं सिझनेबल फ्रुट्स खावा. तर मी बघतो आता सध्या मार्केटमध्ये पेरू नंतर सीताफळ वगैरे आलेले आहेत. तर म्हणलं की पेरू स्वस्त पण मिळत होते म्हणून मी पेरू आणलो खाण्यासाठी. आणि त्यातल्या त्यात डॉक्टरने हे पण सजेशन केलेलं की तुम्ही सीड्स खात जावा. जसं की फ्लेक्स सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, हे सीड्स दिलेले. म्हणजे दोन चार जर तुम्ही खात असाल, म्हणजे काय झालं ॲक्च्युली की मला चहाची लय सवय आहे. इतकी सवय आहे की तुम्ही म्हणजे विचार नाही करू शकत. दिवसातून माझे 4 ते 5 चहा इझिली होतात. तर काय झालेलं, मी डॉक्टरला म्हणलेलं की डॉक्टर म्हणत होता की चहा कमी करा. मग मी आणि डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर चहा नाही होऊ शकत तेवढं बघा की म्हणलं. मग डॉक्टरनं सजेशन दिलं की चहा जर पित असाल तर चहासोबत तुम्ही काहीतरी खात जावा. आणि मग बिस्किट वगैरे खात जावं असं सजेशन दिलेलं, पण मला बिस्किट इतकं आवडत नाही. मग मी काय केलं माहिती आहे का, सीड्स वगैरे सांगितलेलं डॉक्टरनं ऑलरेडी. तर 2 काजू वगैरे, नंतर 4 पंपकिन सीड, 4 फ्लॉवर सीड्स, नंतर 4 फ्लेक्स सीड्स असं आहे ना, एक कंबाईन चहासोबत खातो. म्हणजे जेणेकरून चहासोबत काहीतरी जाईलच आणि ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम नाही होणार. आणि पण चहा पितोच. कन्क्लुजन हे आहे की चहा पितो, चहा सुटत नाही. तर स्पेशल चाय फ्रॉम अनुज दे जरा. तू एकदम थोडं दे. तर आमच्या रूम मधील मास्टर शेफ मिस्टर अनुज बांग. बस बस भाभी लय होते. आणि त्याच्यासोबत मी घेणार थोडे फ्लेक्स. हे कौशिकला नाही का पेना म्हणते ना त्याला नको. म्हणजे कुठे गेले यार. ओके,
फ्लेक्स सीड्स. फ्लेक्स सीड्स. यार लेट का नाही लावलं रे? लेट लावतो मी, लावतो. माझं व्लॉग चालू आहे बरं का. गाणे वगैरे लावू नका, नुसतं कॉपीराईट येते माझ्या व्लॉग व्हिडिओला. तर आज आपल्याकडे पाहुणे आल्यात थोडे. मिस्टर रोहन भगत. वेलकम रोहन. थँक्यू. तर भाऊ चहा वगैरे घेतोय. तर मी तुम्हाला दाखवलं होतं की आता मी चहासोबत काय काय घेतोय सध्या. कारण की त्याचं रिझन आहे, कारण की ॲसिडिटी वगैरे न व्हायला पाहिजे बिस्किटमुळं. म्हणून मी माझा खुराक दाखवतो तुम्हाला. तर हे पंपकिन सीड्स, हे सनफ्लॉवर सीड्स, हे 2 बदाम आणि हे आहे फ्लेक्स सीड्स, म्हणजे याला मराठीमध्ये आपण जवस म्हणतो. तर मेन रिझन खरं तर, आणि काजू पण घेतो मी कधी कधी, पण काजू संपलेत सध्या. तर हे जे बदाम आहे ना, भिजवून घेऊन मग नंतर ह्याच्यावरचं सालपट वगैरे काढून मग खातो. पण रात्री भिजवायची आठवणच नव्हती म्हणून. तर चहा आणि या खुराकचा आस्वाद घेतो आणि मग सध्या इकडे गेमिंग वगैरे चालू आहे. कौशिकचा अभ्यास चालू आहे. कौशिक नाही, अभ्यास तर नाही त्याचा चालू. तर हां, हे करून मग आपण नंतर ग्रूमिंग सेशनला जाऊ. तर येस, बोल की. लगे कॅमेरा आलेला, कॅमेरा चालू होण्याच्या अगोदर असं भाषण देऊ लागले ते. हे लोक असे बोलले की फ्लेक्स सीड्स हे हा? भिजवून खायचे असतात. अरे भिजून खायचं असते, म्हणजे मी आठवण नसते ना कधी कधी. मग मी काय करतो माहितीये का, फ्लेक्स सीड खातोय. मला काय माहिती पण पावर विथ चाय. अरे तेच ऐक, चहा बिस्किट नाही आवडत म्हणून मी चहासोबत हे खाता. हा, आता भिजवून खायला पाहिजे. पण मला सांग, भिजवलास तू हा, आणि मी बाहेर जाऊन चहा पितो टपरीवर, ते भिजवलेलं निघू का टपरीवर पेला? पण सध्याची कंडिशन काय आहे? चहा इथं बनलाय. चहा बरोबर कसं पाहिजे? अरे मला बिस्किट खात नाही चहासोबत, मग मी हे खावला लाव. ते इथे काय संबंध आहे? भाऊ ऐक, एक हेल्दी गोष्ट आहे, चहा पण माझ्यासाठी हेल्दीच आहे. बरं, दोन्ही बॅलन्स करता एकमेकांना. हेल्दी नाही आहे चहाची, तुला हे आहे, तलप आहे र, ऍडिक्शन आहे. ऍडिक्शन आहे. पण दोन्ही गोष्टी बॅलन्स करतात, दोन्ही गोष्टी एकमेकाला बॅलन्स करतात. तर 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस लागला होता आणि आज ऊन बघायला भेटले. तर थोडं चेंज वगैरे केलोय आणि जातोय कटिंगला. तर कटिंगचं माझं फिक्स दुकान आहे, मी त्याच ठिकाणी कटिंग करतो. त्याला बरोबर माहिती आहे की मला कशी कटिंग पाहिजे, कशी दाढी पाहिजे, आणि तो प्रॉपर करतो. त्याला सांगायची गरज नाही. घेतलेली पायातली फक्त 250 रुपयाला. इतकी कम्फर्टेबल चप्पल आहे ना, मस्त लागली चप्पल. तर कटिंग दाढी वगैरे करून आलोय आणि 12 वाजलेत. सुट्टीचा अर्धा दिवस असा निघून गेला. अजून आंघोळ, नंतर पूर्ण आठवड्यात घाण झालेले कपडे वगैरे धुवायचेत, म्हणजे दिवस पूर्ण निघून जाईल. तर असंच असतं बॅचलरची सुट्टी, कधी दिवस निघून जातो कळत नाही. हां, अजून आपले 2 व्हिडिओ येणार आहेत. ते दोन्ही प्रोडक्ट रिव्ह्यूचे व्हिडिओ आहेत. तर मी ऑनलाईन काय मागवलोय आणि त्याचा रिव्ह्यू वगैरे मी तुम्हाला देईनच. खरं तर ह्याच व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ मी टाकलो असतो, पण खूप लॉंग व्हिडिओ बनेल म्हणून त्याची सेपरेट व्हिडिओ बनवेन मी. तर हा व्लॉग मी इथंच एंड करतो. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.